नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण एका आसनाविषयी माहिती घेणार आहोत. एका योग पोजविषयी माहिती घेणार आहोत आणि त्या योग पोज, त्या आसनाचं जे नाव आहे ते म्हणजे बद्ध कोनासन. बद्ध कोनासनला इंग्लिशमध्ये आपण बटरफ्लाय पोजसुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, हे आसन करण्या अगोदर आपण या आसनाचे काही फायदे बघूया. ह्या आसनाचे जे फायदे आहेत ते महिला आणि पुरुष या दोघांसाठी सुद्धा चांगले आहेत. त्यानंतर जर आपण जनरल पेन बघितलं, जसं पाठदुखी, कंबरदुखी, त्यानंतर आपलं स्पाईनचा प्रॉब्लेम असतो, आपले मानदुखी, देन शोल्डर्ससाठी, त्यानंतर आपल्या गुडघ्यांसाठी, डायजेशनसाठी हे आसन जे आहे खूप फायदेमंद आहे आणि खूप उपयुक्त आहे. त्यानंतर या आसनाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे महिलांसाठी आहे. ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये क्रॅम्प्स येण्याचा जो त्रास आहे, कंबरदुखी किंवा मासिक पाळीमध्ये जो त्रास होतो, ते क्रॅम्प्स वगैरे येतात, ते क्रॅम्प्स कमी करण्यासाठी, तो त्रास कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग तुम्ही करू शकता. तर चला मित्रांनो, बघूया हे आसन कसे केले जाऊ शकते. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर ह्या आसनासाठी तुम्हाला दंडासनमध्ये बसायचं आहे. तर दंडासनमध्ये बसण्यासाठी आपल्याला पाय सरळ करायचे आहेत. अशा पद्धतीने पायांची बोटे आपल्याकडे, पाठ सरळ ठेवायची, आपली हनवटी जमीनच्या सरळ रेषेत. असं ठेवल्यानंतर आपल्याला हळूच पायांना फोल्ड करायचे. उजवा पाय फोल्ड कराय, डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपले पायांचे तळवे जे आहे एकमेकांना टच झाले पाहिजे. त्यानंतर हळूच आपले गुडघे खाली प्रेस करायचे, शोल्डर्सला पाठीमागं घ्यायचे आणि आपली जी छाती, आपली हनवटी समोर घेत येत राहायचे. अशा पद्धतीने आपल्याला जे खाली यायचे. जर शक्य असेल तर खाली आपलं फोरहेड जे आहे, माथा जो आहे तो खाली ठेवला तरी चालेल. नंतर श्वास घेत वरती यायचंय आणि रिलॅक्स करायचं. आता दुसऱ्या साईडनं दाखवतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपली पाठ कशी पाहिजे. तर ओके, आपले पाय सरळ आहेत, पाठ सरळ आहे, शोल्डर्स पाठीमागं आहेत. त्यानंतर आपण पायांना फोल्ड केलं आहे, दोन्ही पायांचे तळवे जोडले गेलेत. अजूनही माझी पाठ सरळ आहे. पायांना, गुडघ्यांना जे आहे खाली प्रेस करायचं आहे, शोल्डर्सला वरती घ्यायचं आहे आणि हळूच खाली खाली खाली. आणि यामध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल असाल अजून, तर तुम्ही हात सरळ करू शकता आणि अजून खाली जाण्याचा प्रयत्न करायचा. इथं श्वास घेत राहायचा, श्वास थांबवायचा नाही. देन हळूच परत यायचंय. परत आल्यानंतर आराम करायचा आहे, पाय सरळ करायचे आणि रिलॅक्स करायचे. ओके, ह्या आसनामध्ये काय करायचं नाही. एक, पाठीला अशा पद्धतीने वाकवायचं नाही. त्यानंतर वाकवलं, त्यानंतर अशा पद्धतीने खाली जायचं नाही, जेणेकरून तुमच्या पाठीवरती, तुमच्या मानेवरती, तुमच्या शोल्डर्सवरती प्रेशर येईल आणि शोल्डरवरती प्रेशर आलं की तुम्हाला इथे त्रास होईल, प्लस पाठीमध्ये सुद्धा त्रास होईल. त्यामुळे कधीही पाठीला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आपली जी स्पाईन आहे सरळ रेषेत पाहिजे. जर होत नसेल काही हरकत नाही, आपले पाय हळूच थोडेसे पुढे घ्यायचे, पायांना हळूच खाली प्रेस करायचे आणि हलकंसं पुढे जायचं. जर तुम्ही जास्त जाऊ शकत नसाल तर काही हरकत नाही, पण जास्त समोर जाण्यासाठी पाठीला वाकून खाली जायचं नाही. तर आपल्याला पाठ सरळ ठेवायची आणि अशा पद्धतीने हातांचे बोटे जे आहेत अशा पद्धतीने ठेवली तरी चालेल किंवा हात ठेवले तरी चालेल, पण पाठ वाकवायची बिलकुल नाही. ठीक आहे. तर ह्या आसनाचे अशा पद्धतीने फायदे आणि कृती जी आहे आपण बघितली आहे. तर मित्रांनो, हे आसन तुम्ही रोज करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, पण प्रयत्न करा की अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंगला, ज्यावेळेस तुमचं पोट रिकामं असेल, तुम्ही आराम रिलॅक्स करत असाल, अशा हिशोबाने तुम्ही हे आसन करू शकता. तर मित्रांनो, अशीच आपण आसनाविषयी माहिती घेत जाणार आहोत. आज एका आसनाविषयी घेतली आहे, उद्या दुसऱ्या आसनाविषयी. अशा पद्धतीने आपलं जे आहे आपण सिरीज चालू ठेवणार आहोत. तर आजचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. ठीक आहे. आणि जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर याच्यामध्ये काही बदल पाहिजे असेल, काही तुमच्या पद्धतीनं जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला नक्की सजेस्ट करू शकता. कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट टाका आणि आम्हाला नक्की कळवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.